तुझं काय तर तुझ्या बापाचं नाही, तुमच्याच बापाचं आहे, माझं काहीच नाही. आणि मी म्हणणार पण नाही की माझ्या बापाचं आहे. फक्त तीनदा माझ्या बापाचं नाव तेवढं घेऊ नका. तुम्हाला बोलायचं आहे मला बोला, काय म्हणायचं आहे मला बोला. कारण की ज्या दिवशी अक्षदा पडतो त्या दिवशी बापाचा, लिकीचा, आईचा सगळा काय असेल ते संबंध संपलेला असतो. लेकीचं खरंच कुठं काय नसतं ना, आई बापाच्यात असतं ना नवऱ्याच्यात असतं. येताना पण ती काय घेऊन आलेली नसते आणि जाताना पण ती काय घेऊन जात नसते. काय असेल ते सगळं इथंच राहतं. फक्त संग माणसाच्या काय येतं, जे माणूस काय कमवतं, माणसाचं गुण, माणसाचा स्वभाव, माणसाचं मन, ते माणूस गेल्यानंतर ना माणसाचं जे नाव निघतं ना, किती चांगलं होतं वाईट होतं त्यातच ती कमवतं. तीच खरी इस्टेट माणसाची असते. तुम्ही म्हणताय ती पण बरोबर आहे. तुझं काय तर तुझ्या बापाचं नाही, तुमच्याच बापाचं आहे, माझं काहीच नाही. आणि मी म्हणणार पण नाही की माझ्या बापाचं आहे. फक्त तीनदा माझ्या बापाचं नाव तेवढं घेऊ नका. तुम्हाला बोलायचं आहे मला बोला, काय म्हणायचं आहे मला बोला. कारण की ज्या दिवशी अक्षदा पडतो त्या दिवशी बापाचा, लिकीचा, आईचा सगळा काय असेल ते संबंध संपलेला असतो. लई लई केलं आतापर्यंत, जसं मन चाल तसं वागली. लई केलं, सगळ्यांसाठीच केलं. फक्त आता कोणासाठी जर करायचं असेल ते म्हणायचे मी माझ्या लेकरांसाठी मला काहीतरी करायचं. माझं इथं काय नाही तर कोणासाठी करायचं. माझी जी 2 लेकरं आहेत ती पण माझी नाही म्हणताय, मग करायचं आहे कोणासाठी आणि थांबायचं आहे कोणासाठी. किती वाईट आहे त्या लेकीचं. तिच्या आई बापापाशी पण तिचं काय नसतंय आणि जिथं ती नांदा येते तिथं पण तिचं काय नसतंय. फक्त आई बापाच्या नावासाठी नांदायचं असते. म्हणाय की नांदून नाव कमवावं, जिथं दिलंय तिथंच मरावं, जुनी म्हण आहे. एखाद्या वेळेला वाटतं आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेतला जातो, असं सुद्धा वाटतं. प्रत्येकासंग चांगलं राहणं सुद्धा नडतं एखाद्या दिवशी, असं वाटतं. मी सगळ्यांचं मन जाणते पण माझं कोण मन जाणत नाही. त्याची शिक्षा मिळते मला. प्रत्येकाचं चेहऱ्याकडे बघून शिना त्याच्या मनात काय चाललंय ओळखून शिना बोलणं असू काय. आता डोक्यावरून पाणी जास्त चाललं ना, त्यामुळं सण होईना माणूस आहे किती जर केलं तर. माणूस काय म्हणतो, जीवनात किती अडचणी आल्या तर माणसानं हार मानायची नाही. त्यातलीच मी पण आहे. मी हार आधी पण मानली नव्हती, पण आता खचली. हार मानली नाही पण खचती नाही करते बारीला. वाईट वाटतं की आपलं इथं काय नाही, मग आपण भांडतोय कशासाठी, बोलतोय कशासाठी हेच कळत नाही. जर आपलं इथं काय नाही मग आपण इथं राहतोय कशासाठी, कोणासाठी राहतोय, आपण काय करतोय काय नाही विचार येते डोक्यात. पण त्या 2 लेकरांकडे बघून शिना अजून वाटतं आपल्याशिवाय आपल्या लेकरांनी कोण. कारण की कसं आहे, आईची आणि बापाची सावली काय असते काय नसते ही मला चांगलं माहीत आहे. आपण घटीभर नसलं तर आपल्या लेकराला विचारणारं कोण नसतं. त्यामुळं अजून वाटतं थांबाव, काय संग न्यायचं आहे ह्या जीवनात. जे आलंय, करोडपती असू, बंगल्यात राहणार असू किंवा पत्र्यात राहणार असू, संग जाताना काय घेऊन जात नाही. फक्त जर संग त्याच्या काय येत असेल तर ती जी काय चांगलं राहिलेलं आहे तीच तेवढं. माणूस जोपर्यंत जवळ असतो तोपर्यंत त्याची किंमत कळत नसते माणसाला, पण ज्यावेळेस ती माणूस त्या माणसापासून लांब जातं तेव्हा माणसाला किंमत कळते. मला त्यांना वाईट म्हणायचं नाही किंवा काय बोलायचं पण नाही, पण वाईट ह्या गोष्टीच वाटतंय की त्यांनी दाखवून दिलं की माझं इथं काहीच नाही. त्यांच्या पोरांचं आहे, त्यांचं आहे, मान्य आहे, त्यांच्या बापाचं आहे, माझ्या बापाचं नाही. मी म्हणत पण नाही की बाबा माझं आहे. तुम्ही ठेवा ऐका, अधिकार माझा नाही.
तसा अधिकार माझा पूर्णपणे चालतोय. जर मला चालवायचंच म्हणलं ना तर मला सगळं काय चालवता येतंय. फक्त जी काय आपला स्वभाव आहे ना त्या स्वभावात आता मला बदल करायचा. कुणासाठी जगायचं नसलं तर आपल्या 2 लेकरांकरता जगावं लागणार आहे. आपला जीव मारून त्या लेकरांकर बघून शिनात जगावं लागणार आहे. कारण की आता दादू माझा बराबरीला आलाय. कळतंय सगळं, चांगलं वाईट, सुख दुःख सगळं कळतंय त्याला. त्याला सांगावं लागत नाही. कारण की मी पण एक आई आहे ना. आईचं दुःख काय आहे म्हणजे काय असतं, आईला काय वाटतं ती आईलाच माहित आहे. एवढं सगळं करून शिना मी चुकीची ठरते. इतकं वाईट वाटतंय ना, एवढं बेकार वाटतंय. मी आजपर्यंत सगळ्यासाठी केलं. पण आज मी म्हणते की माझ्या मनाचा विचार करणार हिथं तर कोण नाही. मी आज सांगते, खरं सांगते, आज हिथं माझा विचार करणार कोण नाही. जर माझा विचार करणार असेल तर माझी 2 मुलं आणि माझे आई बाप, बाकी कोणी नाही. खोटी दुनिया काय उपयोग नाही. माझं म्हणून शिना आपण पडतो पण काय उपयोग असं नसतं. मला कोणाचं रान नको, कुणाचं मी कधीच कशाचीच अपेक्षा केली नाही. मी जशी आहे तशी आहे. मी कधी म्हणलं नाही मला ही पाहिजे, मला ती पाहिजे, मला हीच घ्यायचं आहे. ती कधी आपण हट्ट केला नाही आणि करणार पण नाही. कारण की त्यांनी दाखवून दिलं की इथं आपलं काय नाही. मग कुणाला मागायचं आणि कुणाला हक्कानं बोलायचं आणि कुणाला भांडायचंय. नाही बोलायचं कुणाला. आजपासून ठरवले भांडायचं म्हणून नाही. आणि तशी जर वेळ आली ना मग लेकरांसाठी मग मला पुढचं पाऊल उचलावं लागेल. आता काय कसं आहे माहिती, आता रडती, वाईट वाटतंय, रड म्हणावं लागत नाही. किंवा मनाला जरा वाईट वाटतं की माणूस काय होऊन जातं, खचून जातो पूर्णपणे. काय सारखं आई बाप्पाला तर सांगू वाटतं, काय बोलू, रोजच आहे. कुठपर्यंत असं सांगायचं, कुठपर्यंत त्यांना तरी त्रास आपला द्यायचा, जसं आहे तसं. पण कुठपर्यंत हे असं कुठं तर थांबलं पाहिजे ना. असं कुठपर्यंत चालू द्यायचं. असं एखाद्या वारीला वाटतं की आपण ग बसावं. बरोबर म्हणते ते तुझं तोंड बंद कर, तू बोलू नको. पण ग बसून पण बघितलंय काहीच मिळत नाही. ग बसून सुद्धा काय मिळत नाही. मग आता वाटतंय बोलून तरी काय मिळणार. कशासाठी भांडतोय आपण, काय हे कारण पण गावं नाही. फक्त एकच कारण आहे की मी इथून निघून जावं. मी जाणार आहे निघून शिना. मी राहत नाही काय. मी माझ्या आईबापापाशी पण जाणार नाही. ती कुठं जाणार आहे काय ती माझी, मी ठरवलंय ती माझी, मला माहित आहे. देवानं जन्माला घातलंय म्हणल्यानंतर प्रत्येकाचं जीवन देवानं घडवलंय. त्याच्या मागं काय ना काय कारण देवानं ठेवले. ती कसं नाही कसं ती ह्या दुनियेत कोणाला उपाशी मरू देत नाही. मग मला तर कशाला उपाशी मरू दे. पण चांगलं वागायचं सोडून द्यायचं एवढं मात्र ठरवलंय. चांगलं वागणं किंवा खरं बोलणं इतकं नडतंय ना, बेकार नडतंय. आपल्या जीवाला जर कोण असेल ना तर ती खरं आपण आपल्या जीवाची काळजी केली पाहिजे. टेन्शन इतकं बेकार आहे माणसाला, ती टेन्शन कुठं नेल सांगता येत नाही. लेकरं तर घरी नाही, ती लेकरं गेले ती शाळेला. सगळं काय काम हे उरकलं पण डोक्यातनं विचार जाय ना तर ना. जे माणूस बोलतं ते मनाला लागतं. वाईट वाटतं की चुकीची शिक्षा जर आपल्याला मिळत असेल, आपण कुठं चुकलोच नाही तर वाईट वाटतं ना. ऊन म्हणायचं नाही, वारा म्हणायचं नाही, पाऊस म्हणायचं नाही, काम करायचे. मान्य मला आता मनक्यात त्रास आहे, एखाद्या बरीनं माझ्याकडं राहिलं पण असं. मी म्हणत नाही की मी माझ्याकडं काय चुकत नाही. चुकलं पण असं माणूस आहे म्हणल्यावर चुकतंय. मीच काय कुणाकडंही चुका होते त्या. पण सारखं त्या चुका जर पुढं आणून ठेवायच्या म्हणलं ना तर त्या माणसाच्या आयुष्यात काहीच कळा राहत नाही.